तर मी आलोय दादाकडं आपल्या कल्याणच्या, आणि हे आपलं दादांचं वाड्याचं घर, आणि ही त्याची लाइटिंग आणि सजावट एकदम फॅन्टास्टिक. आणि हे सगळं कोणी केलंय माहितीये का? माझ्या दादानी. आपला कल्याणचा दादा ऑलराऊंडर आहे, ऑलराऊंडर, सगळ्या कामात परफेक्ट. तर आम्हाला भात कापायला पण जायचं आहे, उद्या भात कापाय गेलो आम्ही, तर ते पण दाखवणारच आहे, ते पण याच व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर हे स्टारची लाइटिंग जी आहे ना ती एकदम मस्त दिसते, आणि वरची पण खूप छान दिसते, पण ती गॅलरीमध्ये बल्ब चालू आहे ना वरती तो व्हाईटवाला, तर त्यामुळे ते तेवढं खास वाटेना. तो बल्ब बंद केला ना तर तुम्ही त्याची तिथली पण लाइटिंग बघा, एवढी जबरदस्त वाटते ना की बस. खूप छान असं फटाकडे हे तेन, बापरे, खूप एन्जॉय केला मी दिवाळीचा, खूप मस्त असा. आणि तुम्हाला मी आतमधलं पण दाखवतो हां सगळं. तुम्ही चला, इथं अंगणातच दिवा वगैरे ठेवला आहे, रांगोळी वगैरे पण सकाळी काढायची आहे. तुम्ही ते रांगोळी वगैरे पुढच्या व्हिडिओत बघा. मध्ये जयू भैया गेला बघा, आता दादांचा मोठा मुलगा आहे ना जयेश, तर तो आहे, तो गेला आता मध्ये, तो काय करतोय. तर चला तुम्हाला मी दाखवतोच आतमध्ये पण कसं सजावट केलं आहे. मला सगळ्यात जास्त भारी लाईटिंग वाटली म्हणजे ती कोणती माहिती आहे का? ती याच्याजवळची, दरवाजाजवळची ती लाईट एवढी मस्त वाटते ना, खिडकीजवळनं फिरते ती, एकदम अशी फॅन्टॅस्टिकच वाटते. हे बघा ती लाईटिंग म्हणतोय, हे असं मस्त असं बॉर्डर केलं आहे ना दरवाजांजवळ ते खिडकीपासून, आणि हे सगळं सजावट केलं आहे आपल्या दादानं. मस्त असा हे डेकोरेशन झालेलं आहे. आता मी खरं तर पहिलंच येणार होतो इकडे, पण माझे पण तिकडं घरी गावी आपलं सगळं तयारी करावी लागणार होती ना मला, त्यामुळं मी जरा लेटच आलो आहे. तर आता मला यासाठी आलं मी, भात कापणीसाठी. तोरण बघा दरवाजाला किती मस्त बांधलाय आम्ही, छान असं. दरवाजाची हा जो दरवाजाचा पूर्ण बॉर्डर आहे ना, म्हणजे हा लाकडाचा सगळा हा घरीच बनवलेला आहे इथंच, त्याची नक्षी वगैरे किती मस्त आहे. आणि हे झुमर जवळचं मस्त असे छोटे छोटे आकाशकंदील वगैरे लावलं, एकदम फॅन्टास्टिक आहे का नाही? तर मला ना मी बॅक कॅमेरा चालू केला आहे, त्यामुळं आता मला या व्हिडिओचा तुकडा पण करू वाटे ना, आणि जरा माझा अवतार पण खराब आहे, तर त्यामुळं मी काही तुम्हाला माझा चेहरा दाखवणार नाही. तर चला आपण उद्या भात कापाय गेलो तर बोलू. बघा आलो बघा आम्ही शेतात, हे असं भात वगैरे कापलंय, तर ते सगळं जमा करून भारे वगैरे बांधून बाहेर काढतो इथून शेतातून. खूप मस्त असा भात झालाय बरं का, खूप एकदम बेस्ट असा. ते कसं काढतात काय करतात ते पण तुम्हाला दाखवेल मी. भात आपटवून त्यातलं जे काही तो नंतर भात काढला जातो ते पण दाखवेल. त्या सगळ्या मावशी वगैरे त्या आणून देतात असा भाताचे, त्या असं थोडं थोडं ठेवलेलं असतं ना कापून ती पेंडी, तर त्या आणून देतात, आणि इकडं असं मोठाले भारे वगैरे बांधून त्याचे ते खूप सारं असं एका ठिकाणी न्यायचं, परत तिकडं गंज लावायला सुरुवात आहे. तर ते पण तुम्हाला दाखवतो मी, कुठं काय कसं करतात ते. सगळ्यांनाच हॅप्पी दिवाळी बरं काय. आता माझी दिवाळी तर इथंच असणार आहे मस्तपैकी. मी आपल्या कल्याणच्या दादांकडे आलो की माझा प्रत्येक सण हॅप्पीचा असतोय, म्हणजे प्रत्येक वेळेस येतोय तर माझा सणच असतोय, कारण मला आवडतंय. आता ज्या व्यक्तीची आपल्याला आवड असते, जिकडं आपल्याला जायला आवडतं करतं, तिकडं गेलो की आपला सणच असतोय, बरोबर की नाही? तर हे असं बांधतोय आम्ही तो भात, मोठमोठाले गाठोडे, असे गाठोडे तर म्हणता येणार नाही, भारेच म्हणावं लागेल याला. मोठं असं बांधून न्यायचं ते. आता इथून अशा सगळ्याच मावशी वगैरे घेऊन जातात डोक्यावर उचलून. बघा इकडं हे असं बांधून तिकडं लांब नेतात, कारण कसं इथं चिखल आहे, परत पाऊस वगैरे झाला की ते खराब होतं ना,
मग इथं गंज लावून नाही जमत, असं जरासा टेकडीसारखा वरचा भाग बघून ज्या ठिकाणी पाऊस जरी आला तरी चिखल नाही होईल अशा ठिकाणी न्यावं लागतंय. इकडं लांब नेत्यात, तुम्हाला दाखवतो चला कुठं घेऊन चाललेत ते. हे इकडं पण किती कापून ठेवलंय बघा भात, भरपूर भात कापून ठेवलाय. मस्त, मला हे अशा व्हिडिओ बघायला खूप आवडतात. म्हणजे हे मी व्हिडिओत बघितलं होता ते आता मी प्रत्यक्षात बघतोय. का? आपल्या दादांमुळं सगळं काही शक्य झालंय, सगळं काही मला बघता आलंय. एकदम बेस्ट असा माझ्या आयुष्यातला हा म्हणजे सीन आहे. छान असं बघा, या मावशी असं उचलून घेऊन जातात. हे काही एवढं वजन लागत नाही कारण वाळलेलं असतं आणि त्याचं ते काही एवढं नाही वाटत, पर लांब न्यायचं असतं माणूस थकून जातो. तर इथं आपली वरती गंज लावायचं चालू आहे बघा. इथं आता हे सगळं इथं टाकून द्यायचं, मग तो वरचा दादा आहे ना तो लावतो सगळं व्यवस्थित. हे असं लावते म्हणजे पाऊस जरी झाला तरी पण त्याचं काहीच खराब होऊ नये. आणि आता एक सिक्रेट सांगू तुम्हा सगळ्यांना, आता एक सिक्रेट सांगतोय. सांगू का नाही तुम्हाला, एक सिक्रेट सांगतोच, जाऊ द्या सांगूनच टाकतो. खरं मी काय अजून तिकडं नाही जायला कल्याणला दादांकडे, मी माझ्याच घरी आहे. पण मी तिथला हा व्हिडिओ दादाने मला तो बघायला पाठवलेला होता, म्हणजे मला बघण्यासाठी पाठवलेला होता हा व्हिडिओ. तर त्या व्हिडिओला मी आवाज देऊन मी अपलोड करतोय कारण मला हे खूप आवडले, त्यामुळे मी माझा आवाज दिला इथं असल्यासारखं केलं आणि हा व्हिडिओ अपलोड करतोय. तर बघा किती मस्त असा सीन होता. दादानी किती छान असं घर सजवलंय आणि रोज काही ना काही करत राहतात. आज वार हे मंगळवार, तेव्हा मी या जो काही व्हिडिओ समोर आहे त्याला आवाज देतोय. आजच्या दिवशी त्यांच्या घरासमोरचा एवढा मस्त असा सीन आहे, पर तो व्हिडिओ त्यांनी मला पाठवलेला नाही आहे. मी व्हिडिओ कॉलमध्ये बघितला आहे. घरासमोर रांगोळी हे ते खूप काही केलं आहे त्यांनी. त्यांचं घर एकदम मंदिरापेक्षाही सुंदर दिसायला लागले. तुम्हाला आता कसं मला राहिलो असतं ना, मी सगळं कानाला कोपरा दाखवला असता, पण मी नाही आहे तिथे, मी घरीच आहे माझ्या घरी. समजलं? म्हणजे मी सांगून टाकणारच होतो पहिलेच, पण म्हणलं थोडा वेळ सस्पेन्स ठेवावा आणि नंतर सांगावं. इकडं आता मी जातो सगळं जमा करते असा मी बघतच असतो व्हिडिओ कॉलवर. पण त्या दिवशी मी बोललेलो दादांना की दादा मला व्हिडिओ पाठवा, मी नंतर बघेल, कारण त्यावेळेस आम्ही बहुतेक सोयाबीनला वगैरे जात होतो. तर चला, बाय बाय.